मला आनंद हा आहे की सगळे शिवभक्त परत एक मुवमेंट सुरू झालेली आहे, एक चळवळ परत एकदा निर्माण व्हायला लागलेली आहे की जेणेकरून विशाळगड हा अतिक्रमणापासून मुक्त व्हायला. कोणी अतिक्रमण केलंय ते सरकारच्या हातात आहे. सरकारला पूर्ण कल्पना आहे कुठल्या गोष्टीचं अतिक्रमण झालेलं आहे. ह्याच्यावर मला काही बोलायची काही गरज नाही, पण मी स्पष्ट सांगतो, मी कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही. ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी ते अतिक्रमण तिथनं निघणं गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे. माझा सरकारला हाच प्रश्न आहे की तुम्ही दीड वर्षात ज्यावेळी टेम्पररी स्थगिती देण्यात आली, इंटरिम ऑर्डर देण्यात आली, तुम्ही 1.5 वर्ष सरकारने काय भूमिका घेतलेली आहे? कितींदा तुमचा वकील कोर्टात गेलेला आहे, कितींदा तारीख लागलेल्या आहेत? याचं उत्तर हे सरकारने द्यावंच लागतं. पण त्याच्यासाठी शिवभक्त थांबणार आहेत का? आम्ही किती दिवस थांबायचं? इतके भावनिक सगळे भाऊक बोलले, आज इथे बोलले, अनेक ठिकाणी अनेक सगळे शिवभक्त बोलत असतात, अनेक ठिकाणी चळवळ सुरू झालेले. आणि म्हणून मोरे सर असं गप बसून आता चालणार नाही. कुठेतरी ठोस भूमिका ही घेणंच गरजेचं आहे. मला आज ठोस भूमिका तुम्ही जर मला अधिकार देत असाल तर सर्व शिवभक्तांना मान्य होत असणारी मी भूमिका मला मांडायची. जर ठीक असेल तर ठीक, नाहीतर मग शिवभक्तांनी सांगायला लागेल तुमची भूमिका चुकीची, मी थांबतो. आणि मला असं वाटतं की ज्या शिवाजी महाराज यांना पन्हाळ्याचा वेढा असताना ज्या संकटातून ते बाहेर पडले, इतकं मोठं संकट होतं त्यांना, आज कुठलं संकट आहे आपल्या समोर? पवित्र सर्वांना पाहायला मिळेल का? गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडबाबत सवाल जे ते उपस्थित केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक गोष्टीखाली देखील मोठ्या प्रमाणात कमेंट त्या संदर्भात आपल्यावर देखील अटॅक केला असं पद्धतीने सांगताय सोशल मीडियावर. या दिवशी काय नेमकी भूमिका आपली असेल? मला इतकंच माहित आहे, अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा उभा करण्याची संभाजी छत्रपतींची सवय. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती म्हणून संबोधले गेले, त्या शिवाजी महाराजांच्या राजसदरवर नुसती मेघडंबरी उभा होती. एक तुम्हाला दगड सुद्धा हलवता येत नाही. पुरातत्व खात्यामध्ये पुरातत्व खात्याचा नियम असतो, तिथं शिवाजी महाराजांचा, माझ्या सकट सगळ्या शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा बसवला. ही असामान्य बाब सगळ्या शिवभक्तांनी करून दाखवली होती. आता सुद्धा आमचं एकच मागणी आहे, बाकी आम्हाला काही बोलायचं नाही, आमची एकच मागणी आहे, तिथलं अतिक्रमण जे अवैध आहे ते काढावं. आणि जे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा दिले होते, मुख्यमंत्र्यांनी राजसदरवरनं बोलून दाखवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर 2 उपमुख्यमंत्री सुद्धा तिथं होते. तिथं मंत्री महोदय सुद्धा अनेक होते तिथीच्या राज्याभिषेक सोहळ्याला, की आम्हाला तुमच्या मनातलं काय विशाळगड आहे तेच आमच्या मनातलं आहे, तर तुमच्या मनात काय आहे हे आम्हाला दाखवून द्या. आता त्यांच्या मनातलं काय आम्ही बघतो 13 तारखेला. म्हणून 13 तारखेला सर्व शिवभक्त, संभाजी छत्रपती म्हणून सुद्धा शिवभक्त तिथे जाणार आहे. आणि 13 तारखेला काय तुमच्या मनातलं आहे जे राजसदरवर तुम्ही विशाळगडच्या बद्दल बोलला ते त्यांनी सांगावं. आणि राजसदरवर बाकी ठिकाणी बोलणं ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या राजसदर जिथे ते छत्रपती झाले त्या ठिकाणावरनं त्यांची घोषणा आहे. कोणाची घोषणा आहे? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बाजूला कोण आहेत? दोन्ही डीसीएम आहेत. आता त्यांनी सांगावं तुमच्या मनातलं काय, आम्हाला तुमच्या मनातलं बघायचं. आणि यात आम्हाला इतकंच माहित आहे की एक शिवभक्त म्हणून आम्ही 13 तारखेला विशाळगडला जाणार. हे मोठं संकट आहे आपल्याला. आता हे संकट दूर करायला नको का? आणि त्याला एकच पर्याय मला जो दिसतो, एकच पर्याय जो मला दिसतो
तो म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी 12 आणि 13 तारखेला पन्हाळ्यातून जे बाहेर पडले, 13 तारखेला विशाळगडला पोहोचले जुलैला. या 6-7 दिवसात 13 जुलै परत येत आहे आणि 13 जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार. सर्व शिवभक्त 13 तारखेला विशाळगडला जाणार. माझ्या सकट प्रशासन ठरवून दे. आम्हाला विचारायचं सरकारला, आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना, आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना, आम्हाला विचारायचं दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना, काय केलं तुम्ही 1.5 वर्ष. आता शिवभक्त थांबवू शकत नाही, ही आमची भूमिका आहे. तुम्ही काय की आणि काहीतरी सांगाल, सिनियर काउन्सिल दिलं म्हणणार, एक सुद्धा ती जी स्थगिती, टेम्पररी स्थगिती दिली आहे त्याच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला नाही. ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून इथे उपस्थित सर्व शिवभक्तांना जर मान्य असेल तर 13 तारखेला दुपारी 2 वाजता आपण सर्वजण विशाळगड किल्ल्यावर पोहोचायचं. मान्य आहे का? तर सगळ्या शिवभक्तांनी, इथं संभाजी छत्रपती महत्वाचा नाहीये, मी तुमच्यासारखा एक शिवभक्त आहे म्हणूनच मी 1.5 वर्षाच्या अगोदर गेलो होतो. शिवाजी महाराजांचा वंशज हे सगळ्या नंतरच्या बाबी आहेत, पण मी सुद्धा एक शिवभक्त म्हणून त्या विशाळगड किल्ल्यावर गेलो होतो आणि म्हणून ती कडक भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती. 1.5 वर्ष थांबलो या सरकारसाठी. या 1.5 वर्षात काही कारवाई झालेली नाही, काही कारवाई झालेली नाही. तुम्ही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, कोर्टाचा ज्या सूचना आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवाल, आम्ही कोण घाबरणारे लोक नाही. पण आम्ही 13 जुलैला सर्व शिवभक्त हे विशाळगडवर आपल्याला पाहायला मिळतील. हा मला सरकारला आमची भूमिका त्यांच्या पुढे मांडायची. भूमिका एकच आहे की आम्ही 13 जुलैला विशाळगडला जाणार आहोत. 13 जुलै शिवाजी महाराजांनी अनेक सगळ्या गोष्टी करताना सांगून करत नाही. आम्ही काही गनिमी करतो मी म्हटलं नाही, सगळ्या गोष्टी सांगून करतात असं असते का? आता मी क्लिअर केलं ना, मी एवढं या शब्दात सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या मनातलं काय आहे, जे त्यांनी लोकांच्या सगळ्या शिवभक्तांच्या मनातलं ओळखलं कितीच्या दिवशी, की त्यांनी सांगावं. आम्ही वाट पाहतोय. सगळे शिवभक्त हातात कुदळ आणि खोरं घेऊन त्या दिवशी स्वच्छता करायला येतील. ते सगळ्या शिवभक्तांच्या बद्दल मी काय बोलतो, एवढंच मला माहिती आहे की मला मुख्यमंत्र्यांच्या मनातलं ऐकायचंय, उपमुख्यमंत्र्यांच्या मनातलं ऐकायचंय की त्याच्या मनात काय. आम्ही काही बाकीचं बोललोच नाही ना, तुम्ही कशाला प्रश्न विचारायला लागले. माझं साधं म्हणणं की विशाळगडला आम्ही जाणार, जायचा अधिकार नाही आम्हाला. आम्हाला शिवाजी महाराजांच्या विशाळगड किल्ला जायचा अधिकार नाही. नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की तिथलं अतिक्रमण निघायला पाहिजे. मी शिवभक्त निघालोय आणि अनेक सगळे शिवभक्त येणार. माझा आदेश काही नाही. आदेश हे 1947च्या अगोदर छत्रपती देत होते. 1947 नंतर राजे विजय कोण राहिले नाहीये. हा, लोक आम्हाला राजे म्हणतात, भाग वेगळा आहे, पण आम्ही एक शिवभक्त म्हणून सगळे निघालोय. 13 जुलैला तुम्हाला सुद्धा पत्रकारांना आव्हान आहे, विनंती आहे की आपण सुद्धा तिथं यावं, एवढी विनंती करू इच्छितो. 13 तारखेला मी जाणार सांग, ते काय सरकार निर्णय काय घेतो त्याच्यासाठी आम्ही नाही निघालोय. 13 तारीख
शिवाजी महाराज हे संकटातून बाहेर पडले आणि म्हणून 12-13 तारखेला नेहमी दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड ही एक मोहीमच असते आणि म्हणून आम्ही सुद्धा निघालो. मी स्वतः चालत असतो पावनखिंड, म्हणजे गोडखिंड म्हणा. 12 तारखेला निघायचं, 13ला ते मुक्काम करायचं तिथं, 13 तारखेला जायचं. सगळ्या बांधल असते, बाजीप्रभू देशपांडे, सगळ्यांना अभिवादन करायला सगळे जातातच. तसं आम्ही जाणार 13 तारखेला विषय